आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। धनंजय साहेबांना परत आणा। ऑर्डर द्या मॅडम तुम्ही। हो मॅडम, हे बघा मी तुमचे इमोशन समजू शकते, पण एवढं उतावीळ होऊन चालणार नाही। मॅडम जर आपल्याला उशीर झाला आणि धनंजय सरांच्या जीवाला मी सांगते ना की धनंजय सरांना काही होणार नाहीये। त्यांना जर धनंजय सरांना मारायचं असतं ना तर एवढ्यात त्यांनी ते केलं असतं। उगीच आपल्याला घाबरवत नसते बसले। आणि हो, तुम्हा सगळ्यांना जेवढा राग आला ना त्याच्यापेक्षा कैक पटीनं मला राग आलाय, पण आपल्याला डोकं शांत ठेवावं लागेल। आणि तसंही आता रात्र होत आली। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जसं त्यांचा मागवा घेतोय अगदी तसंच तेही आपल्यावरती लक्ष ठेवून असते। असू शकतं मॅडम, हो पण रात्र झाली म्हणून आपण मला सांगितलं ना मी की उतावीळ होऊ नका, कारण इथून पुढे तुमच्यातला कोणाचाही जीव गमावलेला मला चालणार नाहीये। आणि मी तुम्हाला म्हणाले ना, आपण जसे त्यांच्या मागावर आहोत ना अगदी तेही आपल्या मागावर असतील। त्यांना माहिती आपण धनंजय सरांना शोधायला येतोय, ते तयारीत असतील। त्यामुळे सांगते आता आपण हा आपला प्लॅन कॅन्सल करूया। आपण उद्या सकाळी जायचं, तोपर्यंत तुम्ही बाकीची कामं करून घ्या। अंडरस्टूड? येस मॅम, सगळे आपापल्या कामाला लागा। आज झोपून गेलेला दिसतोय। अभ्यास करता करता झोपून गेला होते। धनंजयचा फोटो काढून घ्यायला हवा, नाहीतर लागेल ह्याला। अरू सगळीकडे लाल शेरा। तू तरी काय करणार म्हणा, या अवस्थेत अभ्यास तरी कसा सुचणार तुला? सुंदरी आई, धनंजय बाबा, बाबा मला कळतंय रे अरू, तुझ्या मनातला भावनांचा कल्लोळ तुला कोणाशीही बोलता येत नाही। आणि बोलणार तरी कोणाशी म्हणा, कारण तू माझ्याशी बोलायला आलास तर मी तुला एकतर ओरडते तरी किंवा बाहेर तरी पिटाळते, पण मी अशी वागते कारण तुझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत रे माझ्याकडे। कसं सांगणार मी तुला? तुझा बाबा बेपत्ता आहे, त्याच्या जीवाला धोका आहे, आणि तो जिवंत आहे की नाही तुझ्या मनातली सगळी खळबळ समजते मला अरू। पण तुला सांगू, जशी तुझी अवस्था आहे तशी सेम अवस्था माझी पण आहे। जसा तू कुणाशी बोलू शकत नाहीस तशी मी सुद्धा माझ्या मनातलं कोणाशीही बोलू शकत नाही। आणि धनंजयला तर या अवस्थेत आपण काहीही मदत करू शकत नाही। आज मला मैथिलीची खूप आठवण येते। काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल? किती विश्वासानं तिनं सोपवलं होतं रे तुला माझ्यावर। तुझ्याकडे बघितलं ना मला हारल्यासारखं वाटतं अरू। तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही रे मी।
काही करू शकत नाही, पण मला मात्र तुझं कौतुक वाटतं. तुझ्या वयाच्या मानानं तू खूपच गुणी आहेस. खरं तर तुझ्या वयात मुलांना आई वडिलांची गरज असते, हे तर वाहवत जातात ती. तू मात्र आम्हाला एखाद्या मोठ्या माणसासारखं सांभाळून घेतोस. आपली आई आपल्याला सोडून गेलीये, आपला बाबा अशा कामात आहे जिथे त्याच्या जीवाचीच खात्री नाही, तरी सुद्धा किती समंजसपणानं वागतोच रे. माझाही वेडेपणा सहन करतोस. वेळप्रसंगी तुझ्यावर ओरडतो आम्ही, तुला गृहीत धरतो, पण मुकाट्यानं सगळं सहन करतोस. मला माफ कर रे अरू. ए डीसीपी समोर बघ. ए लाव रे व्हिडिओ. हा तुमचा डीसीपी आमच्या ताळ्यात अडकलाय. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्याची सुटका नाही. ए समोर बघ. हा तुमचा ऑफिसर. तुम्हाला जिवंत हवा असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचा डीसीपी आयुष्याच्या धावपळीत प्रेमाकडे लक्ष देताच आलं नाही. वेळ मिळालाय पण तोही कुठे. तुम्हाला शोधायला आलो तिथे. तुम्ही सोबत असताना मी सांगू नाही शकले, पण हा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे धनंजय. मॅम आज चला ना. एवढ्या थंडीच्या बाहेर काय करताय? आले. बोल आई. अरे अगं कुठेस ग तू? सकाळपासून तुझा एक पण फोन नाही ग. घरातले सगळे म्हणत होते तिला फोन नका करू, डिस्टर्ब नका करू. ती फ्री झाली की करेल फोन. मला लय काळजी वाटते ग सरे तुझी. वेळात वेळ काढून एखादा फोन करत जा ग बाई. कामात होते मी म्हणून नाही करता आला फोन. का ग हसायला काय झालं? सावीची आई झाल्यापासून मी विसरूनच गेलीये की मी कोणाचं तरी बाळ आहे. आज बाळा म्हणालीस ना, भारी वाटलं मला. असं वाटलं की तू कुशीत घेऊन थोपटवतेस. आता तुला कळत असेल ना, आई आहेस ना. लेकीसाठी जीव कसा घाबरवत होते. अगं साधं खर्चटलं ना तरी जीव कासावीस व्हायला होतो ग सरे. आणि तू तर अशा ठिकाणी आहेस जिथं मरणाचं तांडव चालू आहे. सरे टीव्ही मध्ये ते सगळे मृतदेह दिसले, पण धनंजय. आई हे बघ, धनंजयना काही होणार नाहीये.
मी त्यांना सुखरूप घेऊन येणार आहे. मी आली आहे ना. उद्या आम्ही काही ठिकाणी छापे मारणार आहे आणि मला माहिती आहे तिथे धनंजय असणार आहेत. मी त्यांना घेऊन घरी येणार आहे. मग हा लपंडाव, हा भीतीचा खेळ सगळं काही संपे. संपू दे ग बाई, सगळं हे लवकर संपू दे. ठेवते मी. आणि हो, उद्या दिवसभर भरपूर काम असेल, मला नाही फोन करता येणार. ठीक आहे, काळजी घे आणि लवकर घरी या. मॅडम, मी पुन्हा सांगतो, आपण ज्या अड्ड्यावर चाललोय तिकडे काहीच नाही सापडणार. कशावरून? मॅडम, आपल्या इन्फॉर्मरने टीप दिली आहे. त्या अड्ड्यावर काहीच हालचाली नाही आहेत. उलट दुसऱ्या अड्ड्यांवरती जास्त हालचाली, जास्त ऍक्टिव्हिटीज होत आहेत. दॅट्स द पॉइंट. आपण म्हणूनच तर तिथे चाललोय. म्हणजे नेमकी हीच जागा सोडून दुसरीकडे हालचाली होतात हे जरा तुम्हाला संशयास्पद नाही वाटत? याचा अर्थ आपल्याला हूल दिली जाते. धनंजय आपल्या हातात येऊ नये म्हणून आपल्याला भरकटवलं जातं. कळतं तुम्हाला? येस मॅडम. हो, स्पीड वाढवा. जेवण गेले? हा सगळा एरिया स्कॅन करा. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्यावरती कुणीतरी नजर ठेवतंय असा माझा अंदाज आहे. त्यामुळे काहीही संशयास्पद आढळलं तर लगेच कळवा. ओके? येस मॅम. येस मॅडम. मॅडम, आतमध्ये काहीच नाहीये. बघा, बोललेलो ना तुम्हाला, इथे काय नाही मिळणार. असं कसं काहीच नाही? माझं मन सांगतं इथेच नक्कीच काहीतरी सापडणार. मॅम, तिथे एक घर आहे पण घराच्या बाहेर कोणीच नाहीये. मॅम, डाऊटफुल आहे. जाऊन चेक करायचं. मॅडम, आपण उगाच वेळ घालवतो इकडे.
काय नाही मिळणार. चला चेक करूयात. चला. डीसीपी पळण्याचा किंवा आवाज करण्याचा जरी प्रयत्न केला ना, हाय हिरोईन उभी आहे, सुंदरी मोहिते, मी मारे ना, समजलं, मी मारेन तिला. याला दाराला तर कुलूप आहे. एक काम करा, तुम्ही दुसरा कुठला रस्ता सापडतो का बघा. जा. येस मॅडम. मॅम इथून तरी कुठलाच रस्ता नाहीये. मॅडम या साईडला पण कोणी नाहीये. बोललेलो ना मॅडम, कोणी नाहीये इथे आणि दुसरा रस्ता पण नाहीये. बरोबर होतं तुमचं. उगीच वेळ वाया घालवला. चला. चला. काय झालं मॅडम? घरात कोणीच राहत नाही ना, मग हे इथे टायरचे माग कसे काय? इन्स्पेक्टर. येस मॅम. दरवाजा तोडा. येस मॅम. ए बांधार याला फटाफट. ए बाहेर कोणतरी आल्या वाटतं, ह्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. मी आलोच. कोण तुम्ही आणि कोण पाहिजे तुम्हाला? काय रे, बाहेर कुलूप होतं आणि तू आत होतास ना? काय प्रकार आहे बोल. हा माझा मुलगा कुलूप लावून गेला होता. अहो मी एकटा म्हातारा. अहो कोणीतरी आलं आणि घरात घर लुबाडून गेलं तर काळजीपोटी लावून जातो हो रोज मला. कुठे तुझा मुलगा? माझा मुलगा तो कामाला जातो ना, तिकडेच आहे, कामाला गेलाय. कुठे काम करतो तो? ते मग काहीतरी नाव आहे, इंग्रजी काहीतरी. हा इंग्रजी काहीतरी आहे. काय रे, तुझा पोरगा कामाला काय कार घेऊन जातो? हो हो. मी सुंदरी मोहिते, IAS ऑफिसर. आम्हाला चेकिंग करायची. ठीक आहे, तुम्ही चेक करा.
मॅडम आतमध्ये कोणीच नाहीये. तुम्ही नीट चेक केलंय ना? येस मॅम. हो. मॅडम मी बोललो होतो ना, हात कोण नाही. ठीक आहे. आय एम सॉरी काका. चल. सुंदरी